चेहऱ्याची स्किन ग्लो करणारी हवी आहे ना, चेहरा एकदम फ्रेश, टवटवीत आणि ग्लोईंग हवा आहे, तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घेता चेहऱ्याची हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक सीझननुसार काळजी ही बदलत असते. तर चला, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अशा चुका सांगितलेल्या आहेत, ज्या जर आपण टाळल्या तर आपली त्वचा चांगली होणार आहे. कारण उन्हाळ्यात चेहऱ्याची योग्य काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. जास्त ऊन, घाम, धूळ, तेलकटपणा ह्यामुळे त्वचा डल दिसते, पिंपल्स वाढू शकतात. परंतु काही सोप्या आणि योग्य स्किन केअर रुटीन जर आपण पाळलं तर त्वचा नेहमी फ्रेश आणि ग्लो राहते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आधी एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द टुडेज व्हिडिओ. पहिली चूक आपण करतो ती म्हणजे सनस्क्रीन अवॉइड करायचं किंवा घरात असताना सनस्क्रीन लावायचं नाही. तर असं करायचं नाही, कारण जे यूव्ही रेज असतात ते खिडकीमधून पण तर येऊ शकतात. म्हणून बाहेर जायचं तेव्हाच सनस्क्रीन लावायचं, अशी चूक करायची नाही. तर घरात सुद्धा लावायचं, बाहेर जाताना सुद्धा लावायचं. पुढची चूक, चेहरा खूप वेळा धुणं गरजच नसते. 2-3 वेळा दिवसातून चेहरा धुणं पुरेसं असतं. परंतु उन्हाळ्यामध्ये होतं काय, की आपल्याला वाटतं थंड पाण्याने चेहरा धुतला की थोडंसं बरं वाटतं. कारण गरमीच इतकी असते, तर आपल्याला जेव्हा आपण चेहरा थंड पाण्याने वॉश करतो ना, तेव्हा खरंच रिलॅक्स वाटतं. पण जर तुम्ही 5-6 वेळा फेस वॉश केला तर तुमची त्वचा कोरडी होऊ शकते, जास्त कोरडी होऊ शकते किंवा जास्त तेलकट होऊ शकते. आपल्या चेहऱ्यावर जे एक नॅचरल ऑइल असतं ते निघून जातं, त्यामुळे जास्त वेळा चेहरा धुवायचा नाहीये. थर्ड मिस्टेक म्हणजे जास्त हेवी क्रीम किंवा जास्त ऑइली प्रॉडक्ट्स वापरणं. त्याच्यामुळे होणार काय आहे, पोर्स बंद होतील, कारण ऑलरेडी घाम येत असतो. त्याच्यात जर आपण हेवी काहीतरी चेहऱ्याला लावत गेलो स्किन केअरचे प्रॉडक्ट्स, तर पोर्स बंद होतील, पिंपल्स वाढतील. त्यामुळे ही सुद्धा मिस्टेक्स आपल्याला टाळायची आहे. पुढचा इम्पॉर्टंट पॉइंट, घाम आला की जोरात फेस रगडणं स्टॉप. आपली चेहऱ्याची त्वचा ही खूप नाजूक असते, त्यामुळे ती त्वचा जोरजोरात घासली की इरिटेट होते, त्याच्यामुळे रेडनेस येतो, डार्क स्पॉट्स येऊ शकतात. त्यामुळे हलक्या हाताने वाईप करायचा आहे घाम आला तरी. आणि जो काही तुम्ही रुमाल वापरत असाल समजा चेहरा पुसायला, तर तो स्वच्छच हवा, व्यवस्थित वेळच्या वेळी धुतलेला पाहिजे. पुढचा इम्पॉर्टंट मिस्टेक ती म्हणजे मेकअप नेहमीच असा हेवी करायचा आणि उन्हात फिरायचं. काय होणार आहे, पोर्स तुमचे क्लॉग्ड होणार आहे, पुळ्या यायचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो जेवढा शक्य होईल तेवढा लाईट मेकअप करायचा आहे. पुढची मिस्टेक, कमी पाणी पिणं. येस, डिहायड्रेशनमुळे त्वचा डल आणि लाईफलेस दिसते. आणि उन्हाळ्यात एवढी उष्णता असते ना की डिहायड्रेशन खूप फास्ट होतं. त्यामुळे ना भरपूर पाण्याचा इंटेक करणं, ज्या फळांमध्ये भरपूर पाणी असतं अशी फळं खाणं खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट, जंक फूड टाळायचं आहे. तेलकट पदार्थ, शुगरी पदार्थ यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरच्या पिंपल्स वाढतात. सो ट्राय टू अवॉइड दॅट समसमीत आणि जंक फूड. कधीतरी वन्स इन अ वाइल्ड ठीक आहे, पण नेहमी नाही. खूप तिखट पदार्थ खाणं, वी हॅव टू अवॉइड दॅट. नेक्स्ट, डर्टी पिलो कव्हर वापरणं. आठवड्यातून एकदा कव्हर तुमची चेंज करणं, धुणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण चेहऱ्यावर बॅक्टेरिया वाढतात आणि त्यामुळे पुळ्या होतात. आणि आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपला चेहरा आपल्या पिलोवर असतो, त्यामुळे बेडशीट आणि पिलो कव्हर स्वच्छ धुतलेले वापरणं खूप महत्वाचं आहे. जर तुमच्या घरात खूप धूळ येत असेल तर तुम्ही 2 दिवसांनी 3 दिवसांनी ते चेंज करा, पण हे खूप महत्वाचं आहे. आणि पुढची सवय म्हणजे चेहऱ्याला वारंवार टच करत राहणं. ही एक चुकीची सवय आहे, कारण आपले हात घाण असतात, आपले हात नेहमीच क्लीन असतील असे नाही, आणि पण चेहऱ्याला कंटिन्यू ते हात लावत आहोत. चेहऱ्याला कंटिन्यू असं डिस्टर्ब, त्या चेहऱ्याची स्किन डिस्टर्ब नका करू. जास्त चेहऱ्याला हात लावला की आपल्या चेहऱ्यावरच पिंपल्स येतात, आणि पिंपल्स आले की मग त्याचे डाग वगैरे येतात. किंवा अजून एक महत्वाची एक मोठी चूक करतात, की ज्यांना कोणाला पिंपल्स येतात त्या नखाने फोडायच्या नाहीत. तुमच्या नखाचे डाग पडतील चेहऱ्यावर आणि मग ते निघणं खूप आणि खूप कठीण असतं. सो मेक शुअर की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला हात नका लावू. आणि जर तुम्हाला पिंपल्स येत असतील आणि ती कुरतडण्याची सवय असेल तर तुमचे नेल्स तुम्ही कट करा. नेक्स्ट मिस्टेक, जेव्हा तुम्ही जिम करून येता किंवा कोणतीही एक्सरसाइज करून येता, त्यावर ते केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर घाम येतो आणि त्यानंतर फेस केअर न करणं. कारण आपल्या चेहऱ्यावर घाम आहे, त्याच्यावर जर अजून धूळ बसली तर पोर्स ब्लॉक होतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही जिम करून येता, एक्सरसाइज करून येता, तेव्हा थोडंसं चेहऱ्याची केअर करणं, क्लीन करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि पुढचा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे मोबाईल किंवा तुम्ही जे काही
काही इयरफोन्स वापरतात ते क्लीन न ठेवणं. चेहऱ्यावर ॲक्ने वाढायचं एक हिडन कारण आहे ते म्हणजे आपला मोबाईल. हा मोबाईल आणि इयरफोन जे काही आपल्या चेहऱ्याच्या टचमध्ये येणार आहे त्या गोष्टी स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. आपला फोनमध्ये भरपूर डर्ट जमा होत असते त्यामुळे वेळोवेळी फोनची स्क्रीन क्लीन करणं, इयरफोन्स वापरत असाल तर ते सुद्धा क्लीन ठेवणं खूप महत्त्वाचं. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट, ऑइली स्किनवर मॉइश्चरायझर न वापरणं. बऱ्याच लोकांना वाटतं की तेलकट आहे आपली ऑलरेडी त्वचा तर कुठे मॉइश्चरायझर लावायचं, परंतु त्यामुळे स्किन अजून जास्त ऑइली बनते. म्हणून तुमची जर ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनला जे सूट होतात तसे मॉइश्चरायझर वापरणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली स्किन डायरेक्टली एन्व्हायरमेंटशी कनेक्ट म्हणजे एन्व्हायरमेंट सोबत एक्सपोज होत असते, म्हणून तिला प्रोटेक्टिंग लेयर असणं हे खूप गरजेचं आहे. आणि नेक्स्ट चूक आपण अशी करतो की जे काही फळ असतील, जे काही फेस पॅक असतील ते आपण चेहऱ्याला लावतो, स्क्रब करतो. अति स्क्रब पण चांगलं नाहीये. वेगवेगळे चेहऱ्याला आपण पॅक्स लावत असतो ज्यामुळे आपली चेहऱ्याची किंवा स्किनची बाहेरून हेल्थ चांगली असते, परंतु जी आतून त्याला पोषण पाहिजे असताना त्या गोष्टीकडे इग्नोर करणं ही सुद्धा एक मिस्टेक आहे. म्हणजे फक्त फेस पॅक पुरेसा नसतो, तर आतून तुमच्या स्किनला पाण्याची गरज असते, वेगवेगळ्या फळांची गरज असते, सीड्सची गरज असते, योग्य तो डाएटची गरज असते. कारण जसं तुम्ही खाणार आहात तसं तुमच्या स्किनवर ते रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणून मग फळं, पाणी, तुमचा योग्य डाएट जो समर फ्रेंडली आहे ते खूप महत्त्वाचा आहे घेणं. आणि नेक्स्ट लास्ट मिस्टेक ती आपण करतो म्हणजे आपण फ्रेंड्सला भेटतो, कोणाला भेटतो तेव्हा त्यांची स्किन वेगळ्या पद्धतीने ग्लो करत असते आणि आपण विचारतो की कोणते प्रॉडक्ट्स यूज करताय. कधी-कधी ते आपल्याला फायद्याचं ठरतं, कधी-कधी नाही ठरत. त्यामुळे तुमची स्किन टाइप काय आहे, तुमच्या स्किनला काय सूट होतं त्याप्रमाणे तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट करा, प्रॉडक्ट बाय करा. कारण जर रॉंग प्रॉडक्ट्स आपण स्किनवर वापरले तर त्याची रिॲक्शन येऊ शकते. तुमची स्किन अजून डल दिसू शकते, अजून टायर्ड दिसू शकते आणि टायर्ड स्किन दिसण्याचं अजून एक इम्पॉर्टंट मिस्टेक म्हणजे झोप कमी घेणं. झोप कमी घेतली तर डार्क सर्कल, डल स्किन वाढते. रात्री अंधार करून मोबाईल बघत असाल तरी सुद्धा तुमचे डार्क सर्कल्स वाढणार आहे, स्किन डल दिसणार आहे. तर ह्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खूप फॅन्सी काही वापरण्यापेक्षा आपण छोट्या-छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपल्या स्वतःची काळजी घेऊ शकतो. आपली स्किन आपण छान सुंदर टवटवीत ठेवू शकतो. तर उन्हाळा आहे, स्वतःची काळजी घ्या, शरीराची आतून बाहेरून दोघं पद्धतीने काळजी घ्या. आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे संध्याकाळचं आमचं स्वयंपाकाचं रुटीन, ज्यामध्ये मी बनवलेले आहे अख्खा मसूरची भाजी आणि अख्खा मसूरमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे आणि ते खूप हेल्दी आहे. सो तिथे मी कोरडी भाजी बनवलेली आहे आज आणि ही भाजी खूप चवीला छान लागते. तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आणि लेफ्ट ओव्हर थोडासा राईस होता. म्हटलं व्हाय नॉट टू गो विथ फ्राईड राईस. सो मी तर व्हेज फ्राईड राईस बनवत आहे. आज जरा फ्राईड राईस झटपट बनला कारण एकतर राईस प्री बॉइल्ड होता म्हणजे ऑलरेडी रेडी होता आणि ज्या काही व्हेजिटेबल्स मी यामध्ये टाकणार आहे ते सुद्धा मी फ्रोझन पॅकेट आणून ठेवलेलं आहे. फक्त ब्रॉकोली जी आहे ती मी फ्रेशली कट केलेली आहे. सो असं काहीसं झटपट मिळणारं असेल ना तर आपला स्वयंपाक जरा फास्ट होतो. पण मी सर्वच काही फ्रोझन वापरत नाही. फक्त ज्या चॉप्ड व्हेजिटेबल्स असतात त्या पण फ्राईड राईसला लागतात थोड्याशा, म्हणून त्या आणि ग्रीन पीज मी एवढंच आत्तापर्यंत तरी फ्रोझन वापरत आहे. पण आजकाल मी बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकत आहे, एक्सप्लोर करत आहे. त्यामुळे मला थोडासा किचनमधला अजून वेळ कमी करता येईल कसा मी त्याला बघायचं आहे. त्यासाठी मला मील प्रेप करणं महत्त्वाचं वाटतं आणि मी लवकरच करेल आणि काय-काय करणार आहे ते तुमच्या म्हणजे व्हिडिओसोबत मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि ह्यावरून मला अजून एक मिस्टेक आठवली ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपला डाएट खूप चमचमीत किंवा खूप जंक खाणं आपल्याला अव्हॉइड करायचं आहे. खूप तिखट खाल तर ते स्किनवर रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे नॉर्मल करायचं आहे कारण उष्णता तुमची तेवढी जास्त वाढेल आणि उष्णता वाढली शरीरामधली की आपोआप ते चेहऱ्यावर पिंपल्सच्या रूपाने येणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त तिखट पदार्थ, चमचमीत तेलकट पदार्थ खाणं अव्हॉइड करायचं आहे. तो इथे मी फ्राईड राईस बनवत आहे. फ्राईड राईससाठी बारीक चिरलेलं लसूण आणि आलं परतून घेतलं. अगदी खूप लाल करायचं नाहीये, जस्ट सॉटे करायचं आहे आणि त्यामध्ये ज्या काही व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत त्या परतून घ्यायच्या आहे अगदी 1 ते 2 मिनिट आणि त्यानंतर जे फ्राईड राईससाठी लागणारे सॉस असतात ते टाकायचे आहेत. म्हणजे मी इथे टाकलेला आहे चिली सॉस, शेजवान चटणी आणि टोमॅटो केचअप आणि प्लस सोया सॉस एवढं टाकलेलं आहे. आणि थोडंसं ब्लॅक पेपर
आणि व्हाईट पेपर एवढं टाकलेलं आहे. मिक्स केलं आणि जो काही माझा बॉइल्ड राईस होता तो यामध्ये टाकलेला आहे. झटपट इन्स्टंट असा माझा फ्राईड राईस बनून तयार झालेला आहे. आणि ब्रोकोली पण खूप हेल्दी असते. माझ्या मुलाला खूप आवडते. त्यामुळे मी ब्रोकोली आवर्जून प्रत्येक ह्याच्यात मिक्स करत असते. आणि या फ्राईड राईसच्या निमित्ताने भाज्या भरपूर पोटात जातात आणि प्रयत्न तर हाच असतो प्रत्येक आईचा, की घरातल्यांनी हेल्दी खावं प्रत्येकाने. तर इकडे मी अख्खा मसूर बनवून तयार झालेला आहे. कोरडाच बनवलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालते. चवीला खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. जास्त काहीच टाकलेलं नाहीये त्यामध्ये. फक्त लाल तिखट, हळद, धना पावडर आणि किंचित गरम मसाला टाकलेला आहे बस. आता इकडे दोघं पदार्थ करून झालेले आहेत. सो मी ते आता बाउलमध्ये काढून ठेवते. कारण एवढी मोठी कढई जर किचन ओट्यावर ठेवली तर किचन ओट्यावर खूप पसारा दिसतो आणि असं वाटतं बापरे! कुठेच जागा नाहीये. सो मी हे सगळं व्यवस्थित काढून घेते आणि झाकून ठेवते. त्याचप्रमाणे जो अख्खा मसूर आहे तो सुद्धा एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि झाकून ठेवते. म्हणजे मग कसं जे काही एक्स्ट्राची भांडी आहेत ती मला घासून ठेवता येतील. जी डिशवॉशरला लावायची असतील ती डिशवॉशरला लावता येतील आणि ओट्यावरचा पसारा कमी होईल आणि आता आहे वेळ तर झटपट ही कामं करून घेते. म्हणजे मग संध्याकाळी जेव्हा जेवण होतं आमचं 6 वाजता आम्ही जेवायला बसतो. सो किचन पण झटपट आवरून होतं आणि काही खूप घाण होत नाही. कारण साइड बाय साइड आपण ह्या गोष्टी अशा अ, जागेवर ठेवत असतो. म्हणजे मीठ वापरलं जागेवर ठेवा, मसाल्याचा डब्बा लगेच जागेवर ठेवा. या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपला वेळ आता वाचतो. पोळ्यांची कणिक सुद्धा भिजवून घेते. माझ्यासाठी मी भाकरी करेल, पण बाकीच्यांसाठी पोळ्या आणि गरमागरम मी पोळ्या करेल ते जेवायला बसल्यावर. कारण वातावरण थंड आहे ना म्हणून. सो चला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या.